मध्य रेल्वेवर आजपासून उद्या दुपारपर्यंत 36 तासांचा मेगा ब्लॉक सुरू झालाय। रात्री 12 वाजल्यापासून उद्या दुपारी 12:30 वाजेपर्यंत दादर ते सीएसएमटी तसंच वडाळ ते सीएसएमटी असा जम्बो ब्लॉक घेण्यात आलाय। सीएसएमटी ते भायखळा आणि वडाळ दरम्यान कोणतीही लोकल धावणार नाहीये, तर भायखळा ते दादर दरम्यान मोजक्याच गाड्या धावणार आहेत। आज 534 लोकल गाड्या ते लांब पल्ल्याच्या 37 रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत आणि त्यामुळे गरज असेल तरच घराबाहेर पडा असं आवाहन मध्य रेल्वेनं नागरिकांना केलंय। तर सीएसएमटी स्टेशनवरून या संदर्भातला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी गोविंद तुपे यांनी। गर्दीनं गजबजलेलं असणारं रेल्वे स्टेशन म्हणजे मुंबईतलं सीएसएमटी रेल्वे स्टेशन आणि याच रेल्वे स्टेशनवर आता सध्याची आपण परिस्थिती जर बघत असाल तर पूर्णपणे हे जे रेल्वे स्टेशन आहे हे मोकळं ठाक पडलेलं आहे। एरवी चाकरमानी असतील, मुंबईकर असतील, यांची गर्दी सगळ्या प्लॅटफॉर्मवर पाहायला मिळते। लोकल गाड्या अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन। मोठ्या प्रमाणात या रेल्वे स्टेशनवर पाहायला मिळतात, परंतु आज हे रेल्वे स्थानक जे आहे ते पूर्णपणे मोकळं असल्याचं कारण म्हणजे रेल्वेकडून या ठिकाणी मेगा ब्लॉक घेण्यात आलेला आहे। रेल्वेच्या ट्रॅकच्या दुरुस्त्या असेल, ओव्हरहेड वायरची दुरुस्ती असेल किंवा बाकी इतर ज्या दुरुस्तीच्या कामासाठी हा मेगा ब्लॉक घेण्यात आल्याचं रेल्वेकडून सांगण्यात येतं आहे आणि हा 63 तासांचा मेगा ब्लॉक असणार आहे आणि या मेगा ब्लॉकमध्ये जवळपास 930 लोकल फेऱ्या ज्या आहेत त्या रद्द करण्यात आलेल्या आहेत। आज शनिवार आहे आणि आजचा सगळ्यात जास्त मेगा ब्लॉक, जम्बो मेगा ब्लॉक याच्यासाठी आहे की आज जवळपास 534 लोकल फेऱ्या ज्या आहेत त्या रद्द करण्यात आलेल्या आहेत। त्यामुळं मुंबईकरांनी या ठिकाणी घरातून बाहेर पडताना लोकल सेवा कोणत्या भागात सुरू आहे, कोणत्या भागात बंद आहे याचा अंदाज घेऊनच बाहेर पडावं अशा पद्धतीचं आव्हान जे आहे तेही या ठिकाणी रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आल्याचं पाहायला मिळतं आहे। परंतु एरवी गजबजलेलं रेल्वे स्टेशन हे सीएसएमटी आज मात्र या मेगा ब्लॉकमुळं बंद आणि मोकळ्या अवस्थेत असल्याचं पाहायला मिळतं आहे। नितेश सोनवणेसह गोविंद तुपे, G24 तास, मुंबई।